नमस्कार भावांनो, कसे आहात? बरेच असणार. परंपरा गावाची यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बरेच दिवसानंतर मी फेसची व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ थोडी मोठी होणार आहे, म्हणूनच मी फेसची व्हिडिओ घेऊन आले. त्याचं कारण म्हणजे येणारं मोठं मैदान म्हणजे जयंत हिंदकेसरीचं मैदान. विषय आहे खेळ पैऱ्यांचा. पैरे कोणाचे कोणासोबत? बरेच टॉप नंदींचे पैरे झालेले आहेत, काही पैरे फिक्स झालेले आहेत, काही पैरे मी तुम्हाला अंदाजित सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर भावांनो, येणारं मैदान वार गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं हे मैदान होत आहे. मैदानाचं नाव आहे जयंत हिंदकेसरी. या हिंदकेसरी मैदानामध्ये सर्व रथी महारथी आपल्याला पलताना दिसतील. या मैदानाचं ठिकाण आहे मौजे कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे. येथे बक्षिसाचं स्वरूप आहे रक्कम स्वरूपात बक्षीस आहेत. प्रथम क्रमांकाला बक्षीस आहे 5,06,265. द्वितीय क्रमांकाला बक्षीस आहे 3,06,265. तृतीय क्रमांकाला बक्षीस आहे 2,06,265. चतुर्थ क्रमांकाला बक्षीस आहे 1,06,265. पंचमला 62,265. षष्टमला 26,265. सप्तमला 26,265. अशी बक्षिसं मोठी आहेत रक्कम स्वरूपात. प्रथम जी 4 बक्षीस आहेत ती लाखामध्ये, प्रथम पारितोषिक तर 5 लाख. त्यामुळे या मैदानाकडे, जयंत हिंदकेसरी मैदानाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पैरे देखील टॉप नंदींचेच झाले आहेत. त्यामुळे हे 2 दिवसावर मैदान येऊन ठेपले. त्याआधी जी चर्चा असते सर्वात मोठी सोशल मीडिया व व्हॉट्सअपवर, पैरे कोणाचे कोणासोबत, त्याचंच आपण उत्तर घेऊन आलेलो आहे. तर या उत्तराला सुरुवात करतो बैलगाडा क्षेत्रातील रॉकेटपासून. रॉकेट कोण? तर घोटचा सर्जा. घोट सर्जाचा पैरा कोण असेल? सध्या तुफान वेग आहे या बैलगाडा क्षेत्रात. म्हणजे 3 फेरीच्या मैदानात बघायला गेलो तर सर्वात टॉपचा स्पीड या सध्या घोटचा सर्जाला आहे. सर्वच म्हणत आहे, मी काय म्हणत नाही. सर्व जे जाणकार आहेत बैलगाडा क्षेत्रातील सर्वजण मालक असंच म्हणतात की सध्या टॉपचा स्पीडचा पळणारा बैल म्हणजे घोटचा सर्जा. तर याच बैलापासून आपण सुरुवात करतोय. घोट सर्जाचा पैरा कोणासोबत? तर पैरा आहे, ही जोडी आधी एकदा पळाली, 1 नंबर केलेली आहे. तो पैरा म्हणजे MM नाना यांचा राजासोबत. MM नाना यांचा राजा आणि घोट सर्जा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. टॉपचाच स्पीड लागेल, कारण की हे जे मैदान आहे मौजे कासेगाव, तिकडे जे मैदान आहे, रान आहे, फाटे आहे, ती थोडी वेगळी आहे. त्यामुळे या मैदानात ही जोडी चांगलीच पळेल. घोटचा सर्जा आणि MM नाना यांचा जो राजा, या जोडीला चांगला स्पीड लागेल. त्यामुळे या जोडीकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. या जोडीला सुद्धा बेस्ट ऑफ लक जयंत केसरी मैदानामध्ये. दुसरा पैरा सांगते तो म्हणजे सध्या मुंबई बिनजोड गाजवते टॉपचाच नंदी, तो म्हणजे मिलिंद शेठ पाटील कोचगाव यांचा जो भुंगा, चारी खांदी फीट असलेला पब्लिकचा बादशाह. सध्या जो 2026-25 काल त्याने हे गाजवलेला या भुंगाने, भुंगा सैराट ही जोडी नामांकित झाली या बैलगाडी क्षेत्रात. तोच हा भुंगा 3 फेरे मैदान देखील गाजवण्यासाठी सज्ज झालेला. मागच्या मैदानात आपल्याला 3 फेरे मैदानात पलताना दिसला. द्वितीय क्रमांकाचा मानकरी झाला. तिथे पैरा होता भुंगा आणि लखन. चांगलीच जोडी पळाली. 2 नंबरचा मानकरी झालाय. त्यांनी सिद्ध करून दाखवलं, मी सुद्धा 3 फेरीला टॉपच पळतोय. बिनजोड मैदानापर्यंत जसं बिनजोड मैदान गाजवतोय तसं 3 फेरी सुद्धा मैदान गाजवते. मागच्या मैदानात 2 नंबर करून त्यांनी सिद्ध केले. पुन्हा एकदा जयंत केसरी हिंदकेसरी मैदान गाजवण्यासाठी हा भुंगा सज्ज झालेला आहे. भुंगाचा पैरा कोण? तर तो म्हणजे टॉपचाच नंदी आहे. तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा देवाभाई आणि भुंगा ही जोडी आपल्याला 100% पलताना दिसणार आहे. या जोडीला सुद्धा टॉपचा स्पीड लागणार आहे. भुंगा आणि देवाभाई ही जोडी जुळून आली, त्यांच्यासाठी देखील हे एक टॉपचाच जोड असणार, टॉपची जोडी असणार ह्या मैदानात, कारण की ती फाटी आणि रान वेगळं असल्याने त्यामुळे त्यानुसारच हे पैरे केलेले आहेत. भुंगा आणि देवाभाई या जोडीला सुद्धा चांगला स्पीड लागेल, कारण भुंगा देखील पब्लिकचा बादशाह आहे. कुठूनही गाडी येऊ, कोणताही तास येऊ, कडेने पलतो. चारी खांदी पीठ आहे. उजवी साईड असो, डावी साईड असो, कडेने पळणारा बादशाह भुंगा आणि त्याच्या जोडीला देवाभाई टॉपचाच आहे. त्यामुळे या जोडीला सुद्धा टॉपचा स्पीड लागेल. बेस्ट ऑफ लक या जोडीला जयंत हिंदकेसरी मैदानात. तिसरा पैरा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणार, तो म्हणजे लखन. लखनचा पैरा कोणासोबत? फॉर्च्युनरचा 1 नंबरचा मानकरी असलेला हा लखन. त्याचा पैरा असणार आहे तो म्हणजे फॉर्च्युनर मैदान गाजवलेली ही जोडी म्हणजे लखन आणि सर्जा. फॉर्च्युनरची मानकरी असलेली जोडी लखन आणि सर्जा ही जोडी आपल्याला जयंत हिंदकेसरी मैदानात पलताना दिसेल. या मैदानामध्ये, फॉर्च्युनर मैदानामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं या जोडीने. म्हणजे बोलतात ना, गुपचूप आले आणि 1 नंबर करून गेले, अशीच ही जोडी लखन आणि सर्जा पुन्हा एकदा आपल्याला जयंत हिंदकेसरी मैदानात आपल्याला पलताना दिसेल. ही सुद्धा टॉपची जोडी आहे. तिसरा पैरा म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील नामवंत हिंदकेसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना भूतकर यांचाच घरचीच गाडी पळणार आहे. तुम्हाला समजलं असेल, तो म्हणजे
तेजा आणि दिवान्या चांगलं कमबॅक केलंय. मागील 2-3 मैदानं बघता तेजा आणि दिवान्याला टॉपचा स्पीड लागतोय. चांगलंच कमबॅक झालेलं आहे जोडीचं. ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला जयंत हिंदकेसरी मैदानात पलताना दिसेल. तेजा आणि दिवान्या टॉपचा स्पीड लागेल. ह्या सुद्धा गाडीला ह्या गाडीने सुद्धा सिद्ध केले. मोठमोठ्या गाड्यांना सुद्धा मागे टाकतात. ही जोडी अशी जोडी पुन्हा एकदा आपल्याला जयंत हिंदकेसरी मैदानात पलताना दिसणार आहे. आता 5वी जोडी सांगते ती म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी मैदानात 1 नंबरचे मानकरी असलेले या जोडीने न कळत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या जोडीकडून अपेक्षा नव्हती तीच जोडी पुन्हा एकदा आपल्याला पलताना दिसेल. या त्या जोडीने 3 फेरे मैदान आदत वयातच गाजवले. ते म्हणजे सचिन आणि लक्षा. सचिन आणि लक्षा ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला जयंत हिंदकेसरी मैदानात पलताना दिसणार आहे. मागच्या मैदानात ही जोडी पलताना दिसली होती. सेमीला त्यांचा पराभव झाला होता. कडेने गाडी आली होती पण चांगलीच गाडी पळाली. सचिन लक्षा ही जोडी सुद्धा आता टॉपमध्येच आहे. जयंत हिंदकेसरी मैदानात पुन्हा एकदा आपल्याला सचिन लक्षा ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे. भावांनो, जाकीरभाई पठाण यांचे जे बरेच नंदी आहेत, चिमण्या, राजा, सम्राट, वजीर, शंकर, विराट, या नंदींबद्दल मी अपडेट देणार आहे. तर चिमण्या तुम्हाला ह्या मैदानात पलताना दिसणार आहे. त्याचं कारण तो आजारी आहे, त्यामुळे जयंत केसरी मैदानात चिमण्या पलताना दिसणार नाही. आणि त्यांचाच एक शाकीरभाई यांचा जो राजा आहे तो दिसणार आहे का? तर भावांनो, शाकीरभाईचा राजा देखील आपल्याला पलताना दिसणार नाही. म्हणजे चिमण्या आणि राजा हे दोन्ही टॉपचे नंदी आपल्याला जयंत हिंदकेसरी मैदानात पलताना दिसणार नाही. पण शाकीरभाईंचा जो सम्राट आहे, सम्राट पलताना दिसेल. एकदम नवीन चेहऱ्यात तो टॉपचाच नंदी आहे. तो म्हणजे शंकर नावाचा, म्हणजे घरचीच गाडी पळणार आहे. शंकर एक टॉपचाच नंदी आहे. त्यांचा तुम्हाला माहितीच आहे, शाकीरभाई असं धप्पा देतात की नवीन नंदीला घेऊन एकदम टॉपमध्येच पळत असतात. यावेळी शंकर नावाचा नंदी आहे, ते एकदम टॉपचाच नंदी आहे. सर्वांनाच धप्पा देणार, कारण की शंकर हा नंदी आहे ना टॉपचाच आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणार. हा माझा तुम्ही वाक्य लक्षात ठेवा. सम्राट आणि शंकर ही जोडी आपल्याला जयंत हिंदकेसरी मैदानात पळताना दिसणार आहे. टॉपचीच जोडी आहे. अजून भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील बिंजोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडविली कल्याण यांचा पैरा कोणासोबत? यांचा पैरा अजून मला कन्फर्म कळत नाही, पण अंदाजित पैरा कळलेला आहे. तो तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणजे बिंजोडचा बादशाह, हिंदकेसरी, भारत केसरी, मथुरचा पैरा कोण असेल? तर मथुरच्या पैऱ्याचं नाव येते तो म्हणजे संतोष शेठ तोडकर यांची जी नवीन खरेदी आहे टॉपचाच नंदी, तो म्हणजे मल्हारचा नाव समोर येतंय. जर मल्हार नसला तर शंभू 12-13 हा सुद्धा पैरा असू शकते. मथुरचा पैरा म्हणजे 80% मल्हारसोबत, 20% शंभू 12-13. आम्ही अंदाजित पैरा सांगितलेला आहे, त्यामुळे मला अजून फिक्स पैरा मथुरचा समजलेला नाही. अजून एक टॉपचाच पैरा सांगते, तो म्हणजे साखरवाडीचा बावऱ्या. हा देखील टॉपचाच नंदी आहे, तुम्हाला माहितीच आहे. साखरवाडीचा बावऱ्या कोणासोबत असणार आहे? तो म्हणजे संतोष शेठ तोडकर यांच्या सुंदर सोबत असण्याची दाट शक्यता आहे. ही जोडी, या जोडीचं नियोजन चालू होतं जयंत हिंदकेसरी मैदानात. मला वाटतं नियोजन झालं सुद्धा असेल, पण मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. साखरवाडीचा बावऱ्या आणि सुंदर, संतोष शेठ तोडकर यांचा, या तो सुंदरने मैदान गाजवायला सुरुवात केलेली आहे. संतोष शेठ तोडकर पूर्वी स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने पळायचा हा सुंदर, तोच हा सुंदर आता संतोष शेठ तोडकर यांच्या नावाने पळतोय. तो सुंदर आणि साखरवाडीचा बावऱ्या ही जोडी आपल्याला पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. आत्ता जो पैरा सांगणार आहे तो म्हणजे सर्जा, वेगाचा शेवट सर्जा, बैलगाडा क्षेत्रातील वेगाचा शेवट सर्जा. तो मी अंदाज पैरा सांगणार आहे. पैरा अजून मला समजलेला नाही. नाव कळतोय की वाटेगाव बादल आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी सुद्धा आपल्याला पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. अजून एक टॉपचाच नंदी, तो म्हणजे कुमार अवतार विलासशेठ पवार जालना यांचा जो अर्जुन आहे, मागे सौ उर्मिलाताई गायकवाड यांच्या नावाने हा पळायचा, पण त्यांचा करार संपलेला आहे. तोच हा अर्जुन कोणासोबत? तर भावांनो, मला असं कळतोय वजीर सोबत ही जोडी नेहमी पळत येते. अर्जुन आणि वजीर ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला जयंत हिंदकेसरी मैदानात पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. सौ उर्मिलाताई गायकवाड यांचा जो कंदूर राजा आहे तो देखील टॉपचाच नंदी. तो कोणासोबत? मी अंदाजित पैरा सांगतोय, ज्याच्यासोबत नियोजन चालू होते ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण की काही मालकांकडून कळतोय की नियोजन चालू होतं, त्यामुळे झाले की नाही ते अधोरेखित मला माहिती नाही पडत, पण नियोजन ज्यांच्यासोबत चालू होते ते तुम्हाला सांगणार. कंदूरचा राजाचा पैरा असण्याची शक्यता आहे, तो म्हणजे अपशिंगेचा चित्र्या आणि कंदूरचा राजा ही जोडी सुद्धा आपल्याला पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. आता राहिलाय तो म्हणजे तुम्ही जी वाट बघताय, हा पैरा कधी सांगतोय
तो म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील देव. बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणजे बकासूर. बकासूरचा पैरा कोणासोबत? मागच्या मैदानात चांगलंच कमबॅक केलंय बकासूर आणि बब्याने. एक प्रकारे घरचीच गाडी पळाली होती. टॉपचे नंदी सेमीफायनल फायनलला असताना सुद्धा या बकासूरने सिद्ध केलेलं आहे, मी अजून संपलेलं नाही. भले भले गार केलेत, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. या बकासूरने पुन्हा एकदा जयंत हिंद केसरी मैदानात पलतान दिसेल. या नंदीचं सांगावं तेवढं कमीच आहे. या नंदीला काही तोड नाही. लगातार 2 दिवस पळत असतो, 2 दिवस पळून सुद्धा नंबर करत असतो. पुन्हा एकदा 2 दिवसाच्या गॅपने, 3 दिवसाच्या गॅपने जयंत हिंद केसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे. तर बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे? तर मला असं कळतं हिंद केसरी जोड म्हणतात. हिंद केसरी जोड म्हणजे मला असं कळतंय की कारुंडे एक्सप्रेस चिक्या सुद्धा असू शकतो किंवा कलंबीचा शंभू. कारण की कलंबीचा शंभूचं नियोजन समजतोय, म्हणजे एकदम टॉपचाच नंदी आहे ते म्हणतात. कारण की कलंबीचा शंभू आणि चिमण्याने हे मैदान गाजवलेलं आहे, ते म्हणजे जयंत हिंद केसरी मैदान. पण चिमण्या पळताना दिसणार नाही, आजारी आहे. त्यामुळे कलंबीचा शंभूचा एकदम टॉपचाच पैरा आहे असं सांगतात ते. त्यामुळे बकासूरसोबत त्याचं नाव जोडलं जाते, कलंबी शंभूचा किंवा कारुंडे एक्सप्रेस चिक्या बकासूरचा पैरा असू शकतो. हे अंदाज पैरा झाले. तर अशा प्रकारे हे सर्व टॉप नंदींचे पैरे होते. जेवढे मला पैरे समजले ते मला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर भावांनो, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की मी बरेच दिवस व्हिडिओ जास्त काही टाकत नव्हतो, पण मी आता तयारी करतोय, सारख्या व्हिडिओ टाकत राहील. आता मोठं मैदान आहे तर जसं फिक्स पैरे कळतील, मी तुम्हाला 5 पैरे फिक्स सांगलेले. तो म्हणजे घोट सर्जा, एम नारायणचा राजा, बुंगा देवाभाई, लखन सर्जा, तेजा दिवाने, सचिन लक्षा, हे 100% 5 पैरे फिक्स आहेत. हे जोड्या बाकी जे पैरे सांगितले ते अंदाजित आहेत. आता जेवढे मला काही फिक्स पैरे समजतील त्याचे मी व्हिडिओ सेपरेट नक्कीच घेऊन येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद भावांनो.